नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं SVT टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता 4 मंथन विषय गणित व्यवसाय क्रमांक 6 सोडून घेणार आहोत। तर व्यवसायाचं नाव आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे। तर यावर जे आधारित प्रश्न आहे मंथनच्या दृष्टीने ते आपण सोडून घेऊया। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। आपण यामध्ये मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता व गणित याचे सर्व विषयाचे जे व्यवसाय आहे ते सोडून घेतलेले आहे, तरी तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन ते बघू शकता। तर पहिला प्रश्न आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे याच्यावर आधारित। तर व्यवसाय 6 मधला पहिला प्रश्न आहे 9079 आणि 9097 रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल। आता मोठी संख्या कोणती याच्यातली? इथं 9000 आहे, इथं पण 9000 आहे, पण इकडं दशक स्थानी 7 आहे आणि इकडं दशक स्थानी 9 आहे, म्हणजे मोठी संख्या कोणती झाली? ही झाली। तर इथे हे चिन्ह आहे, जी संख्या मोठी आहे त्याच्यावर असे चिन्ह जाते। चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण। 4 सहस्र 8 दशक 3 एकक म्हणजे किती झाले? सहस्र म्हणजे 1000 म्हणजे 4000 अधिक 8 दशक म्हणजे किती? 80 आणि अधिक 3 म्हणजे किती झाले? 4083 ही संख्या झाली, 4083। आणि ही कोणती झाली? 4 सहस्र 9 एकक 1 शतक म्हणजे किती कोणती झाली? 4109 ही संख्या झाली। तर याच्यातली मोठी कोणती? इथं काय आहे? 4083 आणि इकडे काय आहे? 4109। तर मोठी संख्या कोणती झाली बाळांनो? तर 4 सहस्र 9 एकक 1 शतक ही झाली मोठी संख्या, बरोबर? ही झाली मोठी संख्या। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार होईल? तर आपल्याला पर्याय दिलेले आहे। पहिला आहे 9740, दुसरा आहे 9352, तिसरा आहे 9821 आणि 9746। तर सिंपल आहे, कसं ओळखायचं? आपण ज्यावेळेस मोठ्यात मोठी संख्या तयार करतो त्यावेळेस मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे लिहत न्यायचं। तर इथं बघा, इथं 9 सुरुवातीला, नंतर 7, नंतर 4 आणि नंतर 0 म्हणजे काय होईल संख्या? 9740, 9740। आता दुसरी संख्या बघू, काय होईल? 9523। ज्यावेळेस आपण मोठी संख्या बनवतो त्यावेळेस मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे लिहत न्यायचं। आता इथे बघू 9821 होईल, 9821। इथे काय होईल? 9746, 9746। तर सगळ्यात मोठी संख्या आपल्याला ही भेटलेली आहे। इथं 9800 आहे, इथं 9700, इथं 9500 आणि 9700। तर मोठी संख्या पर्याय क्रमांक 3 आहे 9821। पुढचा प्रश्न, 5 अंकी लहानात लहान विषम संख्येत 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मिळवल्यास उत्तर किती येईल? तर काय करायचं, इथं आपल्याला 5 अंकी लहानात लहान विषम संख्येत 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मिळवल्यास उत्तर किती येईल? चला बघूया। तर 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? तर 1000 0 0 0 1001, सॉरी 10001 ही 5 अंकी विषम संख्या झाली। आता काय करायचंय, या संख्येत 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळवायची। 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे? 9998। यांची बेरीज 8 आणि 1 9, 9 9 9 आणि 1, उत्तर आलं आपलं 19999। तर पर्यायामध्ये पहिलाच पर्याय आहे आपला 19999। आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील चौकटीत बरोबरचे हे चिन्ह येईल? म्हणजे दोन संख्या सारख्याच पाहिजे। इथं काय आहे? 8745, इथं काय आहे? 5478। तर ही सारखी संख्या नाही। दुसरा पर्याय आहे 4000 अधिक 6000 किती झाले? 10000 आणि 50 गुणिले 20 200 किती झालं? तर 10000। तर हे बरोबरचं चिन्ह इथे येणार, कारण दोन्ही संख्या सारख्या आहेत। पुढे 90 शतक आणि 9 सहस्र म्हणजे 90 शतक म्हणजे किती झाले? 90 गुणिले 100 किती येणार उत्तर? 9000। तसेच 9 सहस्र म्हणजे किती झाले? 9000।
तर ह्या दोन संख्या पण सारख्या आहे. पुढचा प्रश्न 17,646 आणि 26,747 ही पण सारखी संख्या नाही. तर पर्याय क्रमांक ब आणि क हे बरोबरचं आहे उत्तर. ब आणि क पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकापासून 5 अंकी विषम संख्या तयार होईल? आता इथे काय करायचं आपल्याला, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकापासून 5 अंकी विषम संख्या तयार होईल. आता विषम संख्या कोणत्या असतात? समसंख्या 0, 2, 4, 6, 8 या झाल्या समसंख्या. आणि विषम कोणता असतात? 1, 3, 5, 7 आणि 9. हे जर अंक एकक स्थानी आले तर ती विषम संख्या होती. हे जर अंक एकक स्थानी आले तर ते समसंख्या होती. आता पहिल्या संख्येमध्ये विषम संख्या आहे का बघू आपण एखादी. इथं 1 आहे म्हणजे ही पण विषम संख्या तयार होईल. इथे 9 आहे म्हणजे ही पण विषम संख्या तयार होईल एकक स्थानी घेतल्यानंतर. परत इथे 3 आहे म्हणजे ही पण विषम संख्या तयार होईल. म्हणजे वरील जे सर्व पर्याय आहे त्याची विषम संख्या तयार होईल. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. 8, 1, 9, 5, 3 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती? आता समसंख्या तयार करायची तुम्हाला लहानात लहान हे अंक वापरून, बरोबर. तर लहान बनवूया आपण संख्या. यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान समसंख्या बनवायची. तर सिंपल आहे. पहिले काय करणार आपण, लहान संख्या तयार करताना लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे येत न्यायचं आहे. त्यावेळेस ती लहान संख्या तयार होईल, बरोबर. पहिले आपण 1 लिहिणार, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 9 आणि त्यानंतर 8, बरोबर. कारण 9 आपण तुम्ही म्हणता ना, आता इथं 9 2 नंबरला काय घेतला, कारण आपल्याला समसंख्या तयार करायची. तर उत्तर काय येणार? 1, 3, 5, 9, 8 पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आलं का लक्षात तुमच्या? ज्यावेळेस आपण लहान समसंख्या बनवतो त्यावेळेस शेवटी एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यायला पाहिजे, बरोबर. तरच ती समसंख्या होईल. तर शेवटी आपण 8 घेतली. अशा प्रकारे लहानात लहान समसंख्या आपण तयार केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 8 आहे. 5, 7, 4, 2 व 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येला दशक व हजार स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. आपल्याला दशक आणि हजार स्थानाच्या अंकाची बेरीज करायची. तर पहिले आपण मोठी संख्या बनवूया. मोठी संख्या बनवताना मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे लिहित न्यायचं आहे. पहिले आपण 9 लिहिणार, त्यानंतर 7, त्यानंतर 5, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 2 ही झाली सगळ्यात मोठी संख्या. आता काय करायचं आहे आपल्याला, तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्येतील दशक व हजार स्थानाच्या अंकाची बेरीज. दशक आहे 4, बरोबर. आणि हजार स्थानाच्या अंकाची बेरीज एकक, दशक, शतक, हजार, बरोबर ना. तुम्हाला माहिती नाही, एकक, दशक, शतक आणि हजार. हजार आहे 7 आणि हे 10,000 म्हणजे 7,000 अधिक 4 बेरीज किती येणार? 7,004. दशक स्थान म्हणजे 40 होणार. इथे 40 म्हणजे उत्तर येईल 7,040. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न 4, 7, 0 व 2 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व लहानात लहान समसंख्येची बेरीज किती? पहिले आपण 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या तयार करून घेऊ. तर कशी होणार? ज्यावेळेस मोठी संख्या बनवायची त्यावेळेस सुरुवातीला 7, त्यानंतर 4, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 0 ही झाली मोठी संख्या सम.
त्यानंतर लहानात लहान समसंख्या कशी तयार करणार आपण? ज्यावेळेस लहान समसंख्या तयार करायची आहे त्यावेळेस लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे लिहित न्यायचं. पहिले लिहू आपण 2, त्यानंतर 0, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 4. तुम्ही म्हणता मग आता इथं 7 का मध्ये घेतला? कारण आपल्याला समसंख्या बनवायची आहे. तर 7 हा समसंख्या नाही आहे, विषम संख्या आहे आणि 4 हा समसंख्या आहे. आता या दोन्हींची बेरीज करू आपण. 4 7 8 9 परत 4 आणि 7 8 9 94 94 हा पर्याय आपला बरोबर आहे. आपण बघूया 94 94 हा पर्याय आहे का? तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला भेटलेला आहे बरोबरचा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? आता पहिली संख्या बघूया आपण बनवून. पहिले 1 लिहिणार, त्यानंतर 0, त्यानंतर 4 आणि 5. ही भेटली पहिली. दुसरी 1 0 2 आणि 5 ही दुसरी भेटली. तर तिसरी बघूया आपण. 2 0 3 आणि 7 आणि 4. चौथी काय आहे? 2 4 3 आणि 2 3 4 आणि 7. तर सगळ्यात लहान कोणती यामधली? इथं 1000 आहे, इथं 1025 आहे, इथं 1045 आहे, इथं 2037 आहे, इथं 2347 आहे. तर तुम्ही म्हणताना 0 सुरुवातीला घेतलं तर ती 3 अंकीच होईल संख्या, म्हणून आपण 0 2 नंबरला घ्यायचा असतो. हा नियम आहे गणिताचा. तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर आहे, 1025. ही सगळ्यात लहान 4 अंकी संख्या तयार होईल. अशा प्रकारे आपला व्यवसाय 6 सोडून झालेला आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संख्येचा लहान व मोठेपणा आणि संख्येचा चढता व उतरता क्रम हा जो व्यवसाय आहे, व्यवसाय क्रमांक 7 हा सोडून घेणार आहोत. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.